नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी मी पहिल्यांदा माझा परिचय करून देतो। माझं नाव आहे SD कांबळे तथा शरद धोंडीराम कांबळे। माझं शिक्षण आहे MA BEd मराठी सब्जेक्टमधून। 15-16 वर्षाचा मला प्रदीर्घ मराठी विषयाचा अध्यापनाचा अनुभव आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, प्रथम भाषा जो मराठी विषय आहे तो त्याविषयी आपण या ठिकाणी थोडं आपण बातचीत करायची आहे, विवेचन करायचं आहे। त्या विषयाबद्दल मी तुमच्याशी काही सांगणार आहे। मुळानो काही दिवसावरती आपली ही एक्झाम जी आहे एक्झाम येऊन ठेपलेली आहे, परीक्षा येऊन ठेपलेली आहे। सर्व विद्यार्थी मराठी विषयाचा अभ्यास करत असतील, काही जण सुरुवात केली असतील, काही जणांचा बऱ्यापैकी अभ्यास झाला असेल, काही जण गद्य विभाग असेल, पद्य विभाग असेल, स्थूल वाचन असेल किंवा आणखी काही जो ग्रामरचा भाग आहे किंवा व्याकरणचा भाग आहे त्याविषयी सर्व विद्यार्थ्यांचं जे प्लॅनिंग आहे ते प्लॅनिंग व्यवस्थितरित्या सुरू असेल। पण बाळांनो एक लक्षात घ्या, आपण गद्य विभाग वाचतो, पद्य विभाग वाचतो, स्थूल वाचनावरती आपण अभ्यास करतो, त्याविषयी त्याचबरोबर व्याकरणाचा भागसुद्धा आपण चांगल्या पद्धतीने अभ्यास करतो। पण काही काही विद्यार्थ्यांना अपेक्षित गुण मिळत नाही। याचं कारण काय आहे की आपण काय करतो, तेवढ्यापुरतंच एखादा गद्य विभाग असेल, एखादा पद्य विभाग असेल किंवा एखादं स्थूल वाचन असेल किंवा एखादं उपयोजित लेखन असेल किंवा व्याकरणाचा भाग असेल, तो आपण घोकंपट्टी पद्धतीने आपण अभ्यास करत असतो आणि मग आपल्याला वाटतं की बाबा आपल्या परीक्षेला अमुक इतके गुण मिळतील, अमुक इतकं काहीतरी होईल अशा पद्धतीचं आपल्याला वाटत असतं, पण अपेक्षित गुण मिळत नाहीत। त्यापणीचं एक महत्त्वाचं कारण एक आहे, ते म्हणजे विद्यार्थ्यांना परिपूर्णरित्या पेपरचा जो पॅटर्न आहे, जो 10वी बोर्डाचा जो पेपर पॅटर्न आहे त्याविषयी व्यवस्थितरित्या त्याला माहिती नसतं आणि तो काय करतो, मग अशाच पद्धतीने अभ्यास करत जातो आणि मग अपेक्षित त्याला गुण मिळत नाही। तर बाळांनो, आपल्याला एक साधी गोष्ट आहे की आपण ज्यावेळी परीक्षेला जातो त्यावेळी त्या जो पेपर आहे त्या पेपराचा पॅटर्न आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे, हे लक्षात घ्या। म्हणजे सर्वात प्रथम विद्यार्थ्याला आपण अभ्यास करायच्या अगोदर त्या विषयाचा जो पॅटर्न आहे तो पॅटर्न कसा आहे याचं सगळं ज्ञान त्या विद्यार्थ्याला असणं आवश्यकच आहे आणि त्यानुसार तर त्या विद्यार्थ्यानं जर व्यवस्थितरित्या अभ्यास जर केला, त्या पॅटर्ननुसार जर अभ्यास केला, त्या प्रत्येक विभागाला जर त्या वेटेजनं तुम्ही जर करता अभ्यास केला तर चांगल्या पद्धतीनं आपल्याला काय होऊ शकतं, आपल्याला मार्क्स मिळू शकतात मराठी विषयामध्ये सुद्धा। कारण मराठी विषय असा आहे की तुम्ही जितकं त्याला रीडिंग कराल, जितकं त्याला मनन कराल, जितकं त्याचं चिंतन कराल, तितकंच आपल्याला तो मराठी विषय इतका सोपा जाणार आहे आणि आपल्याला त्या विषयावरती चांगल्या रीतीनं आपल्याला लिहिता येणार आहे, हे लक्षात घ्या बाळांनो। सर्वप्रथम आपण बघायचं आहे मराठीचा जो बोर्ड पॅटर्न आहे तो कशा पद्धतीचा पेपर आहे। तर साधारणतः तो 80 मार्काचा लेखी पेपर आहे, हे लक्षात घ्या। किती मार्काचा आहे? 80 मार्काचा आणि 20 मार्क जे आहेत हे तोंडे। 20 मार्क हे बाळांनो तोंडे। तर 80 मार्काचा जो बोर्ड पॅटर्न पेपर आहे तो कशा पद्धतीचा आहे, तर साधारणतः हा बोर्ड पॅटर्न पेपर जो आहे तो 5 विभागामध्ये विभागलेला आहे। एक आहे गद्य विभाग, दुसरा आहे पद्य विभाग, तिसरा आहे स्थूल वाचन, चौथा आहे व्याकरण आणि पाचवा आहे उपयोजित लेखन, हे लक्षात घ्या। आता याचं गुणांकन कसं आहे बाळांनो, हे लक्षात घ्या। तर गुणांकन एक आहे, तर जो गद्य विभाग आहे तो 18 मार्काला आहे, पद्य विभाग जो आहे तो 16 मार्काला आहे, स्थूल वाचन जे आहे ते 6 मार्काला आहे आणि शिवाय जे व्याकरण आहे ते 16 मार्काला आहे आणि शिवाय उपयोजित लेखन जो भाग आहे तो तुम्हाला 24 मार्काला आहे, हे लक्षात घ्या बाळांनो। तर आपण चर्चा करूया, जो गद्य विभाग आहे, जो तुमचं प्रथम भाषा मराठीचं जे टेक्स्टबुक आहे त्या टेक्स्टबुकमध्ये जो गद्य विभाग आहे त्या गद्य विभागावरती तुम्हाला तुमच्या बोर्ड परीक्षेला म्हणजे शालांत बोर्ड परीक्षेला 18 मार्काचे तुम्हाला प्रश्न विचारले जातील। म्हणजे यामध्ये काय आहे बाळांनो, तर यामध्ये तुम्हाला 2 पठित उतारे दिले जातील, हे लक्षात घ्या। किती उतारे? पठित उतारे। आता पठित उतारे म्हणजे नेमकं काय, तर साधारणतः तुमच्या टेक्स्टबुकमध्ये 12 लेसन आहेत, म्हणजे 12 पाठ आहेत। किती पाठ आहेत? 12 पाठ आहेत। त्या 12 पाठावरच आधारित कोणत्याही 2 पाठावरचे उतारे तुम्हाला 7-7 मार्काला एक असे 2 उतारे तुमच्या परीक्षेला येतील, हे लक्षात घ्या। 2च उतारे येतील, तिसरा उतारा तुमच्या पठित गद्यावरचा येणार नाही, हे लक्षात घ्या। म्हणजे 7 दुनी 14 मार्क्स झाले आणि 4 मार्क्स जे आहेत ते अपठित उतारावरती आहेत, लक्षात घ्या। अपठित म्हणजे तुमच्या पाठ्यपुस्तका व्यतिरिक्त कोणताही तुम्हाला उतार येईल तो 4 मार्काला आहे। म्हणजे तुम्हाला एकूण 3 उतारे येतील गद्य विभागावरती आणि 3 उतार्यावरचे एकूण तुम्हाला गुण असतील ते 18 मार्क आहेत। किती मार्क आहेत बाळांनो? तर 18 मार्क आहेत, हे लक्षात घ्या। म्हणजे प्रश्न क्रमांक 1 अ आणि आ पठित उतारे आणि प्रश्न क्रमांक 1 मधला ई हा अपठित उतारा, म्हणजे पहिले 2 उतारे हे 7-7 मार्काला आणि पुढचा जो उतार आहे तो तिसरा उतार आहे तो किती मार्काला आहे? 4 मार्काला आहे। आता बाळांनो एक लक्षात, दुसरा विभाग जो आहे तो दुसरा विभाग म्हणजे कुठला आहे? पद्य विभाग। आता पद्य म्हणजे काय, तर बाळांनो पद्य म्हणजे कविता। आता साधारणतः तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये कविता किती आहेत, तर कविता ह्या आहेत ह्या 7 कविता आहेत, तशा 8 कविता आहेत,
पण पहिली कविता जी दिलेली आहे तो काव्यानंदनासाठी दिलेली आहे, त्यामुळे शक्यतो त्याच्यावरती तुम्हाला प्रश्न येण्याची शक्यता नाही आहे बोर्डाला. त्यामुळे 7च कवितांचा तुम्हाला अभ्यास करावा लागणार आहे चांगल्या पद्धतीनं. त्या 7 कवितेमध्ये तुम्हाला 7 कविता जी आहेत की 7 कविता पद्य विभाग जो आहे तो पद्य विभाग तुम्हाला 16 मार्काला आहे. त्या 7 कविता ज्या तुम्हाला येणार आहे त्या 7 कवितेपैकी एका कवितावरती तुम्हाला 8 मार्काचा प्रश्न असणार आहे. किती मार्काचा बाळांनो प्रश्न असणार आहे? 8 मार्काचा प्रश्न आहे. म्हणजे पठित पद्यावरती तुम्हाला 8 मार्काचा प्रश्न असणार आहे, हे लक्षात घ्या. मग उरलेले जे 8 मार्क्स आहेत, उरलेले जे 8 मार्क्स आहेत ते कशावरती आहेत? तर तुम्हाला एक लक्षात घ्या बाळांनो की उरलेले जे 8 मार्क्स आहेत ते सुद्धा तुम्हाला कवितेवर आधारलेल्या प्रश्नावर आधारलेले असतील, हे लक्षात घ्या. कवितेचे जे प्रश्न आहेत त्याच्यावर आधारलेले तुम्हाला प्रश्न असतील. त्यामध्ये काय आहे तर तुम्हाला जे 4 गुण आहेत, पुढचे 4 जे गुण आहेत ते 4 गुणांमध्ये तुम्हाला कोणत्याही 2 कविता दिल्या जातील. बघा काय, 8 मार्काला पद्य विभाग आहे, त्याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जातील. पुढचा जो प्रश्न आहे त्यामध्ये 4 मार्काला कोणत्याही 2 कविताची नावं दिली जातील आणि 2 कवितेवरती तुम्हाला काही पॉईंट्स दिले जातील. त्या 2 कवितेपैकी एका कवितेवरती ते पॉईंट्सनुसार तुम्ही त्याचं काय करायचं आहे, विवेचन करायचं आहे. ते गुण आहेत ते म्हणजे 4 मार्क्स. आणि पुढचे 4 मार्क्स जे आहेत ते आहेत तुम्हाला साधारणतः रसग्रहणावरती तुम्हाला 4 मार्क्स आहेत. कशावरती आहेत बाळांनो? रसग्रहणावरती तुम्हाला ते 4 मार्क्स आहेत. आता रसग्रहण म्हणजे नेमकं काय? तर रसग्रहण म्हणजे नेमकं लक्षात घ्या बाळांनो, तर तुम्हाला ज्या 7 कविता आहेत, किती कविता आहेत बाळांनो? ज्या 7 कविता आहेत त्या 7 कवितामधल्या कोणत्याही कवितेवरच्या 2 ओळी किंवा 4 ओळी, बघा काय, कोणत्याही कवितेवरच्या 2 ओळी किंवा 4 ओळी तुम्हाला एक्झामला दिल्या जातील आणि तुम्ही त्या कवितेचं विश्लेषण जे आहे ते विश्लेषण आशय सौंदर्य, काव्य सौंदर्य आणि भाषिक वैशिष्ट्यामध्ये तुम्हाला करायचं आहे. लक्षात आलं काय? आशय सौंदर्य, काव्य सौंदर्य आणि भाषिक वैशिष्ट्यामध्ये तुम्हाला करायचं आहे. त्याला टोटल तुम्हाला किती गुण आहेत? ते त्याला 4 गुण आहेत. असे एक लक्षात घ्या, टोटल तुम्हाला 16 मार्काला काय असणार आहे? पद्य विभाग असणार आहे. किती मार्काला आहे? 16 मार्काला आहे. आता पुढचा भाग बाळांनो एक लक्षात घ्या, तिसरा विभाग जो आहे तो स्थूल वाचनाचा आहे. आता बघा, स्टँडर्ड 9ला जरी तुमचं टेक्स्ट बुक्स बघितला आणि स्टँडर्ड 10चं जर टेक्स्ट बुक बघितला, यामध्ये जो पॅटर्न आहे तो सेम आहे, लक्षात घ्या. म्हणजे 9वीला जसं तुम्हाला 4 स्थूल वाचन होती तशीच तुम्हाला इयत्ता 10वीला सुद्धा 4 स्थूल वाचन आहेत. आता स्थूल वाचनामध्ये जे 4 स्थूल वाचनावरतीच तुम्हाला प्रश्न विचारले जातील. प्रश्न क्रमांक कितवा आहे? तो 3रा आणि विभाग 3रा. किती मार्काला आहे? तर टोटल 6 मार्काला. हे लक्षात आहे. किती मार्काला आहे? 6 मार्काला आहे. यावरती प्रश्न असे विचारले जातील, लक्षात घ्या बाळांनो, तर तुम्हाला साधारणतः 3 प्रश्न ब्रॉड क्वेश्चन असतील, काय मोठे प्रश्न 3 प्रश्न तुम्हाला विचारले जातील. त्या 3 प्रश्नापैकी तुम्ही 2 प्रश्न सोडवायचे आहेत आणि ते एक प्रश्न हा 3-3 गुणाला आहे. म्हणजे तुम्हाला 6 मार्काला 2 प्रश्न सोडवावे लागतील. म्हणजे 3 प्रश्न येतील, त्यापैकी तुम्हाला काय करावं लागतील? 2 प्रश्न सोडवावे लागतील. म्हणजे किती विभाग झाले बाळांनो? एक गद्य विभाग, दुसरा झाला पद्य विभाग आणि तिसरा जो आहे तो म्हणजे स्थूल वाचन. तिसरा जो आहे तो स्थूल वाचन. आता चौथा जो घटक आहे अतिशय महत्त्वाचा घटक आहे. आता आपण त्याच्यावरती नंतर डिटेल चर्चा करायची आहे. तर बघा, तो म्हणजे व्याकरणाचा. ह्या व्याकरणामध्ये सुद्धा साधारणतः 16 मार्काला तुम्हाला व्याकरण आहे आणि व्याकरणामध्ये सुद्धा तुम्हाला 2 पद्धतीचे व्याकरण आहे. ते म्हणजे व्याकरण घटकावर आधारित कृती आणि दुसरं जे आहे ते भाषिक घटकावर आधारित कृती. अशा पद्धतीचं व्याकरण तुम्हाला आहे. ते बघा, प्रश्न क्रमांक 4 अ, प्रश्न क्रमांक 4 आ. म्हणजे 4 अ मध्ये तुम्हाला व्याकरण घटकावर आधारित कृती असणार आहे. प्रश्न क्रमांक 4 आ मध्ये भाषिक घटकावर आधारित कृती असणार आहे. ते आपण नंतर डिटेल बघायचं त्यामध्ये. तर यामध्ये जो व्याकरण घटकावर आधारित कृती जो 8 मार्काला आहे आणि भाषिक घटकावर आधारित जी कृती आहे ती किती मार्काला आहे? 8 मार्काला आहे. असा 16 मार्काचा हा प्रश्न आहे. आपण त्याच्यावरती नंतर डिटेल चर्चा करायची आहे. आता बघा, पुढचा जो प्रश्न आहे हे लक्षात या. प्रश्न क्रमांक 5वा, विभाग क्रमांक 5, शेवटचा आहे. 24 मार्काला तो प्रश्न आहे. किती मार्काला आहे बाळांनो? 24 मार्काला प्रश्न आहे. आता एक लक्षात घ्या, मुलं काय करतात तर 10वीच्या बोर्ड परीक्षेमध्ये काय करतात? गद्य विभाग वाचतात, पद्य विभाग वाचतात, स्थूल वाचन वाचतात, व्याकरण वाचतात आणि व्याकरण उपयोजित लेखन जे आहे ते उपयोजित लेखनाकडे मुलं दुर्लक्ष करतात. त्यांना काय वाटतं की आपण लिहू शकतो, येऊ शकतं आणि मग आपण काय करतो, पेपरला जातात आणि मग त्यामध्ये मार्क्स घालून बसतात. एक लक्षात, अतिशय महत्त्वाचा घटक म्हणजे उपयोजित लेखन आहे. त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करून चालणार नाही.
पत्र असेल, जाहिरात असेल, बातमी लेखन असेल, कथालेखन असेल, प्रसंगलेखन असेल, आत्मकथन असेल, वैचारिक लेखन असेल, या सर्वांचा आपण सराव करणं आवश्यक आहे. तरच यामध्ये आपल्याला काय मिळू शकतील, मार्क्स मिळू शकतील. आता बघा हा प्रश्न क्रमांक 5 जो आहे, प्रश्न क्रमांक 5 आ आहे, प्रश्न क्रमांक 5 ई आहे. आता हा जो पूर्ण प्रश्न क्रमांक 5वा जो आहे तो टोटल 24 मार्काला आहे. किती मार्काला आहे बाळांनो? 24 मार्काला आहे. आणि यामध्ये काय सांगितले बघा, प्रश्न क्रमांक 5 अ यामध्ये पत्रलेखन आहे. आता तुम्हाला औपचारिक पत्र आणि अनौपचारिक पत्र पण आहेत. तुम्हाला औपचारिक पत्र पण येतील किंवा अनौपचारिक पत्र सुद्धा येऊ शकतं. आणि त्याला जो हा प्रश्न आहे त्याला किंवा जो प्रश्न आहे तो सारांश लेखनाचा आहे, तो सुद्धा 6 मार्काला आहे. म्हणजे पत्रलेखन पण 6 मार्काला आहे आणि सारांश लेखन पण तुम्हाला किती बाळांनो किती मार्काला आहे? 6 मार्काला आहे. जर तुम्हाला एखाद्याला वाटलं की बाबा पत्रलेखन सोपं आहे, तुम्ही पत्रलेखन लिहू शकता. तुम्हाला वाटलं बाबा पत्रलेखन अवघड आहे, आपण काय लिहिलं पाहिजे? सारांश लेखन लिहिलं पाहिजे, पण आपण सारांश लेखन लिहू शकतो. म्हणजे तुम्हाला इथं ऑप्शन्स आहेत. म्हणजे तुम्ही एकतर पत्रलेखन लिहू शकता एक, किंवा तुम्ही सारांश लेखन लिहू शकता. आणि याला एकूण गुण किती आहेत? तर याला एकूण गुण 6 आहेत. किती गुण आहेत बाळांनो? 6 आहेत. आता त्याच मधला प्रश्न क्रमांक 5 मधला आ प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 5 मधला आ. आता हा जो प्रश्न आहे हा एकूण 10 गुणाला आहे. तुम्हाला टोटल कृती किती येतील? टोटल कृती तुम्हाला 3 येतील. किती येतील बाळांनो? 3 येतील. यामध्ये असेल जाहिरात लेखन, यामध्ये असेल बातमी लेखन आणि यामध्ये असेल कथा लेखन. तुम्हाला या 3 कृतीपैकी कोणत्याही 2 कृती सोडवायचे. म्हणजे तुम्हाला समजा जाहिरात लेखन येत असेल तर जाहिरात लेखन लिहा, बातमी लेखन असेल बातमी लेखन लिहा. तुम्हाला असं असेल की कथा लेखन लिहू शकता किंवा बातमी लेखन लिहू शकता. कुणाला वाटेल किंवा कथा लेखन लिहावं, कुणाला वाटेल की जाहिरात लेखन लिहावं. तुम्हाला जो विषय सोपा आवडतो, जशा पद्धतीचे प्रश्न तुमच्या बोर्डाच्या परीक्षेला येतील, मात्र तुम्ही एक लक्षात घ्या, तिन्ही या कृतींची तुम्ही चांगल्या पद्धतीनं सराव करून तुम्ही तिथे गेलं पाहिजे. हे लक्षात घ्या. अतिशय म्हणजे या जाहिरात लेखन असेल, बातमी लेखन असेल, कथा लेखनामध्ये तुम्हाला पैकीचे पैकी सुद्धा मार्क मिळू शकतात असा हा प्रश्न आहे. हा आहे 10 मार्काला. आणि शेवटचा जो प्रश्न आहे बाळांनो, प्रश्न क्रमांक 5 ई, लेखन कौशल्य बघा. काय आहे बाळांनो? लेखन कौशल्य. तो किती मार्काला आहे? तो एकूण 8 गुणाचा आहे. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. अतिशय महत्त्वाचा प्रश्न म्हणजे कुठला आहे बाळांनो? लेखन कौशल्य. हा निबंधाचा प्रकार आहे. शेवटचा 8 मार्काचा. म्हणजे प्रसंग लेखन हा निबंधाचा प्रकार आहे, आत्मकथन हा निबंधाचा प्रकार आहे आणि वैचारिक लेखन सुद्धा हा काय बाळांनो? निबंधाचा प्रकार आहे. या तिन्हीपैकी तुम्हाला एका कृतीवरती तुम्हाला काय करायचं? एक कृती तुम्हाला सोडवायची. म्हणजे तुम्हाला प्रसंग लेखन सोपं वाटलं प्रसंग लेखन लिहा, आत्मकथन सोपं वाटलं आत्मकथन लिहा, वैचारिक लेखन सोपं वाटलं तर तुम्ही वैचारिक लेखन काय करू शकता? लिहू शकता. मात्र तुम्ही सराव करताना या तिन्ही प्रकारांचा चांगल्या पद्धतीनं सराव करणं आवश्यक आहे. हे लक्षात घ्या बाळांनो. म्हणजे अशा पद्धतीचं बोर्ड पॅटर्न जो पेपर आहे, म्हणजे शाळा 10वीच्या परीक्षेचा जो प्रथम भाषा मराठीचा, तो अशा पद्धतीचा आहे बाळांनो. आणि तुम्ही अभ्यास करत असताना बाळांनो अशा पद्धतीने जर तुम्ही तर बघा वैचारिक कशाला की उपयोजित लेखनात 24 मार्क आहेत, आपण त्याकडे दुर्लक्ष करतो आणि मग त्यामध्ये मार्क निघून जातात. मग आपण काय करतो? गद्य विभाग, पद्य विभाग, स्थूल वाचन, व्याकरण विषय घटक या सगळ्यावरती आपण अभ्यास करत असतो आणि याकडे दुर्लक्ष करतो आणि आपल्याला मग मार्क्स कमी पडतात. मग आपल्याला अपेक्षित मार्क मिळत नाही. बाळांनो त्यामुळे एक काम करा की कुठल्या विभागाला किती वेटेज द्यायचं त्या गुणांकांवर तुम्ही ठरवायचं. हे लक्षात घ्या. आणि त्यानुसार तुम्ही ते स्टडी जर केला तर तुम्हाला चांगल्या पद्धतीनं काय मिळू शकतील? मार्क मिळू शकतील. काय मिळू शकतील बाळांनो? मार्क मिळू शकतील. आता इकडे लक्षात द्या. आता आपण जो महत्त्वाचा घटक इथे या ठिकाणी अभ्यासायचा तो म्हणजे व्याकरणाचा. आता बघा व्याकरण जे काही तुम्हाला व्याकरण आहे 10वीच्या शालांत बोर्ड परीक्षेला जे व्याकरण आहे तो जो 16 मार्काचा गुणाचा जो पेपर आहे, त्या 16 मार्काच्या गुणाच्या पेपरमध्ये तुम्हाला 16 पैकी 16 गुण मिळू शकतात. ठामपणे सांगतो तुम्हाला. का? तर तुम्ही काय केलं पाहिजे? अतिशय सोपं असं व्याकरण तुम्हाला पाठ्यपुस्तक मंडळाने दिलेलं आहे. लक्षात घ्या बाळांनो. त्यांना 16 पैकी 16 गुण मिळवून देणार हा तुम्हाला काय आहे? प्रश्न आहे. आणि त्यामुळं कशा पद्धतीचे प्रश्न या व्याकरण विषय घटकामध्ये येतात याचा आपण काय करायचं आहे? अभ्यास या ठिकाणी किंवा विवेचन आपण या ठिकाणी करायचं आहे. तर बाळांनो बघा विभाग 4 जो आहे तो एकूण गुण 16 मार्काचा आहे. किती मार्काचा आहे बाळांनो? 16 मार्काचा आहे. तर या ठिकाणी काय सांगितले बघा रे, प्रश्न क्रमांक 4 अ आणि प्रश्न क्रमांक 4 आ हा व्याकरण विषय घटकावर आणि भाषिक घटकावर आधारलेलं व्याकरण विषय घटकावरती जो मला हा प्रश्न असणार आहे. आता बघा इथं तर प्रश्न क्रमांक 4 अ हा व्याकरण घटकावर आधारित कृतीवरचा असलेला प्रश्न आहे. आता व्याकरण घटकावर आधारित कृती कुठल्या कुठल्या आहेत? तर तुम्हाला समास आहेत, तुम्हाला शब्दसिद्धी आहे आणि वाक्यप्रचार आहेत. काय काय आहे बाळांनो? एक आहे समास, दुसरा आहे शब्दसिद्धी आणि तिसरा आहे वाक्यप्रचार.
आता तुम्हाला समास किती मार्काला आहे, तर समास तुम्हाला साधारणतः 2 मार्काला समास आहे. किती मार्काला आहे समास? 2 मार्काला समास आहे. तर इकडे लक्षात द्या बाळांनो, तर समासाचे एकूण मुख्य प्रकार आहेत 4. समासाचे मुख्य प्रकार किती आहेत? 4 आहेत. एक आहे अव्ययी भाव समास, दुसरा आहे तत्पुरुष समास, तिसरा आहे द्वंद्व समास आणि तिसरा आहे बहुव्रीही समास. असे 4 तुम्हाला मुख्य प्रकार आहेत. पण एक लक्षात द्या, तुमच्या एक्झामसाठी किंवा तुमच्या इयत्ता 10वीच्या टेक्स्टबुकसाठी किंवा परीक्षेसाठी जे तुम्हाला समास दिलेले आहेत ते फक्त तत्पुरुष समास आणि कुठला आहे? द्वंद्व समास आहे एक्झामसाठी. तुम्ही अव्ययीभाव समासाचा अभ्यास इथं करणं जरुरीचं नाही किंवा बहुव्रीही समासाचा अभ्यास करणं तुम्हाला काय नाही जरुरीचं नाही. आता तत्पुरुष समासामध्ये जे उपप्रकार आहेत, एक कर्मधारय समास आणि दुसरा आहे द्विगु समास. हे 2 समास तुम्हाला एक्झामला आहेत, म्हणजे परीक्षेला आहेत. तत्पुरुष समासाचे 2 उपप्रकार आहेत, एक कर्मधारय आणि दुसरा द्विगु आहे. आणि द्वंद्व समास पण तुम्हाला एक्झामला आहे, परीक्षेला आहे, त्याच्यावरती तुम्हाला प्रश्न पडू शकतात. त्यामध्ये इतरेतर द्वंद्व समास, वैकल्पिक द्वंद्व समास आणि समाहार द्वंद्व समास, म्हणजे एकूण तुम्हाला 2 मुख्य प्रकार एक्झामला आहेत आणि त्याचे टोटल 5 उपप्रकार तुमच्या एक्झामला किंवा तुमच्या परीक्षेला असणार, हे लक्षात घ्या. म्हणजे तुम्ही अभ्यास करत असताना काय करायचं, फक्त तत्पुरुष समास मधले कर्मधारय आणि द्विगु समास अभ्यासायचा आणि द्वंद्व समासामध्ये इतरेतर द्वंद्व समास, वैकल्पिक द्वंद्व समास आणि समाहार द्वंद्व समास तुम्ही काय करायचा, याचाच फक्त तुम्ही अभ्यास करायचा आहे. लक्ष द्या बाळांनो. तर यामध्ये आता वरती समासाची कृती तुम्हाला काही दाखवलेली आहेत बघा. आपण काय करतो रे, आपण काय करतो, 1-2 पद्धतीच्या कृतींचा अभ्यास करतो आणि एक्झामच्या वेळी ज्यावेळी एखाद्या वेळी प्रश्नपत्रिकेमध्ये वेगळ्याच पद्धतीचा जर प्रश्न आला तर आपण गडबडून जातो आणि येत असताना सुद्धा आपण काय करतो, मार्क घालून बसतो बाळांनो, हे लक्षात घ्या. पण कशा पद्धतीचे मार्क, म्हणजे कशा पद्धतीचे आपण मार्क्स मिळवू शकतो किंवा कशा पद्धतीचे प्रश्न या बोर्ड परीक्षेला तुम्हाला येऊ शकतात समासाबद्दल, ते आपण आता या ठिकाणी काय करायचं आहे, बघायचं आहे. तर बाळांनो बघा, पहिला प्रश्न बघा, पुढील सामासिक शब्दांचा विग्रह करा. तुम्हाला काही सामासिक शब्द दिले जातील, त्या सामासिक शब्दांचा तुम्ही विग्रह करायचा आहे. विग्रह म्हणजे काय करायचे, फोड करायचे. प्रश्न क्रमांक दुसरा काय दिलाय बघा, पुढील विग्रहावरून सामासिक शब्द तयार करा. तुम्हाला काय दिले जातील, सुख किंवा दुःख, आई आणि वडील, 3 कोणांचा समूह, भूमी हीच माता, अशा पद्धतीचं विग्रह केलेले शब्द तुम्हाला दिले जातील. त्या विग्रह केलेल्या शब्दावरून तुम्ही काय काय तयार करायचं आहे, सामासिक शब्द तयार करायचा आहे. काय करायचं आहे, सामासिक शब्द तयार करायचा आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न तक्ता क्रमांक 3 बघा. असा पण प्रश्न येऊ शकतो. कसा येऊ शकतो, एकीकडे तुम्हाला सामासिक शब्द दिले जातील आणि दुसरीकडे विग्रह दिले जातील. पण काय आहे, आता बघा इथं काय दिले, भेदाभेद असा शब्द दिलाय, सामासिक शब्द भेदाभेद. तुम्ही त्याचा विग्रह इथं करायचा आहे. इथं काय केलंय बघा, इथं विग्रह दिलेला आहे, काय, गप्पा गोष्टी वगैरे असा विग्रह दिलेला आहे. पण तुम्ही इथं काय करायचं आहे, इथं त्याचा सामासिक शब्द लिहायचा आहे. इथं काय दिलंय, राम लक्ष्मण सामासिक शब्द दिलेला आहे, त्याचा तुम्ही इथं विग्रह करायचा आहे. विग्रह याचा अर्थ काय, फोड करायचे. इथं काय दिलंय, 8 दिशांचा समूह. इथं तुम्ही काय करायचंय, सामासिक शब्द इथं लिहायचा आहे. अशा पद्धतीचा प्रश्न येऊ शकतो. आता इथं बघा रे, प्रश्न क्रमांक 4, सामासिक शब्दावरून समास ओळखायचा आहे. असा पण येऊ शकतो की तुम्हाला काही काही वेळी सामासिक शब्द दिले जातील आणि सामासिक शब्दानं समास कुठला आहे तो तुम्ही ओळखायचा आहे. आता बघा, समास कुठला असणार आहे, तर एक तरी तत्पुरुष समास असणार आहे, एक किंवा द्वंद्व समास असणार आहे, की ज्या पलीकडचा समास तुम्हाला एक्झामला नाही. आता खरे खोटे तू समास तिथे लिहायचा आहे. आता पुढे बघा, धावपळ, भारतमाता, चौकोन, त्याच्या समोर फक्त तुम्ही काय लिहायचे, त्यांचे समास फक्त लिहायचे. काय लिहायचे बाळांनो, तुम्हाला समास लिहायचे. आता प्रश्न क्रमांक 5 काय दिलाय बघा, विग्रहावरून समास ओळखा. आता विग्रह केला, 3 खंडांचा समूह, समास लिहायचा आहे. पुढे महान असे राष्ट्र, समोर येणार काय, महाराष्ट्र. खाणेपिणे वगैरे, पाप किंवा पुण्य, समास ओळखायचा. लक्षात आलं काय, अशा पद्धतीनं तुम्ही तो ओळखायचा. तर महाराष्ट्र शब्द आलेला आहे, महान असे राष्ट्र, महाराष्ट्र शब्द आलेला आहे, पण तिथं काय लिहायचं आहे तुम्हाला, इथं समास कुठल्या समासामध्ये तो आहे, तो कर्मधारय आहे, तो द्विगु आहे की वैकल्पिक आहे का कुठला आहे, तो त्यामध्ये तुम्ही काय करायचं आहे, लिहायचा आहे. आता प्रश्न क्रमांक 6 तक्ता भरावून सांगितले बघा. एकीकडे सामासिक शब्द दिलेत, इकडे समास दिले. आता सामासिक शब्द काय, सत्यासत्य, काय दिलेलं आहे, सत्यासत्य. समास कुठला आहे तो इथं लिहायचा आहे. इथं उलट दिलेलं आहे बघा, प्रश्न क्रमांक 2 इथं द्विगु समास दिलेला आहे. आता द्विगु समासाचं उदाहरण इथं तुम्ही लिहायचं आहे. इथं बघा, पूर्व पश्चिम, सामासिक शब्द दिला आहे, कुठला समास आहे, पूर्व पश्चिम, तो इथं लिहायचा आहे. इथं कर्मधारय समास म्हणून लिहिलेलं आहे. आता कर्मधारय समासाचे उदाहरण इथं तुम्ही लिहायचं आहे. लक्षात आलं काय, अशा पद्धतीचं तुम्ही काय करायचं, इथं प्रश्न लिहायचा आहे. बघा प्रश्न क्रमांक 7 बघा, जोड्या लावा. इथं पण तेच दिले. आता जोड्या जावा,
एकीकडे सामासिक शब्द दिलेत, एकीकडे समास दिलेत, यांच्या तुम्ही काय करायचे, जोड्या लावायचे. हा, प्रश्न क्रमांक 8 बघा रे. इथं सुद्धा बघा, एकीकडे समासाचं नाव आहे, इथं सामासिक शब्द आहे आणि विग्रह आहे. इथं सुद्धा तुम्ही त्या पद्धतीनं काय करायचं आहे, इथं तो प्रकार जो आहे तो प्रकार सोडवायचा आहे. आता प्रश्न क्रमांक 9 सुद्धा तसंच दिलेला आहे, वेगळ्या पद्धतीचा आहे. सामासिक शब्द दिलेत, मध्ये उत्तरासाठी जागा ठेवलेली आहे, इकडे समास दिलेले आहेत, ह्या जोड्या जुळवायचे. आता 10-12 काय येतं, कर्मधार येतो, द्विगु येतो, उत्तरेतर येतो की वैकल्पिक येतो, तो इथं लिहायचा आहे. दक्षिणोत्तर काय लिहायचं आहे, कुठला येतो, कर्मधार आहे, द्विगु, उत्तरेतर की वैकल्पिक, तो लिहायचा आहे. हे लक्षात घ्या. पुढचा बघा प्रश्न क्रमांक 10, विग्रहावरून समास ओळखा. आता इथं विग्रह केलेला आहे, फोड केलेला आहे. ऋषी सारखा राजा किंवा राव किंवा रंक, 5 मुखांचा समूह, हळद कुंकू वगैरे. हा, तिथं पुढं तुम्ही फक्त त्याचा समास लिहायचा आहे, बाकी काही करायचं नाही. आता पुढचा प्रश्न कसा आहे बघा. हा काय, तो पण तसाच आहे. सामासिक शब्द दाखवलेत, इकडे समास ओळखायचे. अहिनकुल, गुणीजन, छोटे मोठे, त्रिभुवन, पुढे फक्त समास ओळखायचा आहे. कुठला समास आहे, द्विगु आहे, कर्मधार आहे, काय ते आपण काय करायचं आहे, ते लिहायचं आहे. प्रश्न क्रमांक 12 असेल, इथं पण तेच दाखवलेलं आहे. सामासिक शब्द, इकडे समास लिहायचे. प्रश्न क्रमांक 13, तक्ता पूर्ण करा, इथं पण ते झालं. आता इथं तक्ता वेगळ्या पद्धतीचा आहे बघा. काय दाखवलेलं आहे, इकडे सामासिक शब्द आहेत, इथं विग्रह दाखवलेला आहे आणि इथं समास आहे. म्हणजे इथं दश दिशा, हिचा विग्रह इथं करायचा आहे, फोड करायचा, आणि इथं तिथं द्विगु समास लिहिलेला आहे त्यांनी. इथं उलट दाखवलेलं आहे बघा. इथं महोत्सव दाखवलेला आहे, म्हणजे लिहिलं आहे सामासिक शब्द. इथं विग्रह कसा केलाय, महान असा उत्सव, कुठला समास आहे, इथं लिहायचं आहे. सत्यासत्य बघा, काय कुठला, सत्यासत्य पण तेच आहे, इथं विग्रह करायचा आहे, इथं वैकल्पिक समास दिलेला आहे. अशा पद्धतीचा प्रश्न तुम्हाला विचारला. शेवटचा आहे बघा 14वा, पुढील विग्रहावरून समास ओळखा. इथं विग्रह केलेला आहे, तो समास ओळखायचा आहे. न्याय किंवा अन्याय, समास ओळखा. गुरे वासरे वगैरे, कुठला असणार आहे, हां, समाहार, द्वंद्व समास आपण लिहू शकतो. लक्षात आलं काय. अशा पद्धतीनं 7 वर्गांचा समूह, ऊन आणि पाऊस, समोर फक्त समास लिहायचा. म्हणजे बाळांनो, आपण जवळजवळ 14 पद्धतीच्या कृतींचा इथं आपण उल्लेख केलेला आहे. म्हणजे आपण काय करतो रे, 1-2 कृतींचा अभ्यास करतो आणि एक्झामला जातो, आणि कधी कधी वेगळ्या पद्धतीचं काय येतं, प्रश्न येतो, आणि मग आपल्याला जे येत असताना सुद्धा आपले मार्क्स काय होतात, निघून जातात. कारण त्यामुळे आपण काय करायचं आहे, अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या कृती आहेत, त्या कृतींचा सराव आपण करणं आवश्यकच आहे. म्हणजे तुम्हाला ह्यामध्ये 2 पैकी 2 तुम्हाला काय मिळू शकतील, मार्क मिळू शकतील. हे लक्षात घ्या बाळांनो. म्हणजे व्याकरण विषयक आधारभूत कृतीमधला 2 मार्काचा जो प्रश्न आहे, तो अशा पद्धतीचा येऊ शकतो. तो म्हणजे कुठला आहे, समास. कुठला आहे बाळांनो, समास. आता दुसरा जो प्रकार आहे बघा रे, कुठला, 2 मार्काचा आहे, तो म्हणजे शब्दसिद्धी. शब्दसिद्धी सुद्धा तुम्हाला 2 मार्काला आहे. आता शब्दसिद्धी म्हणजे शब्दांचे 2 प्रकार, त्यामध्ये किती आहेत, सिद्ध शब्द आणि दुसरा आहे साधित शब्द. एक आहे सिद्ध शब्द आणि दुसरा आहे साधित शब्द. पण बाळांनो, या वर्षी तुमच्या एक्झामला सिद्ध शब्द नाही आहेत, हे लक्षात घ्या. तुम्हाला काय आहे, तर फक्त आणि फक्त साधित शब्द आहेत. आता या साधित शब्दांचे सुद्धा तुम्हाला जे उपप्रकार आहेत, ते उपप्रकार तुमच्या एक्झामसाठी आहेत, हे लक्षात घ्या. फक्त आणि फक्त तुम्ही कशाचा अभ्यास करायचा आहे, साधित शब्दांचा तुम्ही फक्त काय करायचा आहे, अभ्यास करायचा आहे. बघा, यामध्ये साधित शब्द कुठले कुठले आहेत, एक आहे उपसर्ग घटित शब्द, दुसरा आहे प्रत्यय घटित शब्द, तिसरा आहे अभ्यस्त शब्द. आता ह्या अभ्यस्त शब्दामध्ये सुद्धा 3 उपप्रकार आहेत. एक आहे पूर्णाभ्यस्त, दुसरा आहे अंशाभ्यस्त आणि तिसरा आहे अनुकरण वाचक. अशा पद्धतीचे काय आहेत, शब्द आहेत. एक लक्षात घ्या, यापैकीच तुम्हाला काय होणार आहे, एक्झामला प्रश्न येणार आहे किंवा येऊ शकतात, हे लक्षात घ्या. आता तुम्हाला कृती कशी दिली आहे बघा रे, इथं शब्दसिद्धीची कृती आहेत. तुम्हाला काय दिलं जातील, एक तक्ता दिला जाईल, आणि तक्त्यामध्ये प्रत्येक घटित शब्दाचा एक कॉलम असणार आहे आणि उपसर्ग घटित शब्दाचे कॉलम, आणि वरती तुम्हाला काय दिले असतील, कंसामध्ये 4 शब्द असतील. तुम्ही काय करायचं, आडकाठी कशामध्ये येतो, प्रत्येक घटीमध्ये येतो की उपसर्गमध्ये येतो, तुम्ही लिहायचं आहे. शिलाई कशामध्ये येतो, प्रत्येक घटी येतो की उपसर्ग येतो, आपण लिहायचं आहे. संपूर्ण कशामध्ये येतो, तो तुम्ही लिहायचं आहे. धारदार कशामध्ये येतो, तो तिथं लिहायचं आहे. अशा पद्धती अतिशय सोपा असा प्रश्न आहे, हे लक्षात घ्या. यामध्ये मार्क जाण्यासारखी कुठेही अडचण नाही, लक्षात जाणार नाहीत. म्हणजे ती तुम्हाला जिथं पैकीच्या पैकी काय होऊ शकतात, मार्क मिळू शकतात. आता प्रश्न क्रमांक दुसरा काय दिलाय बघा, इथं तुम्हाला काही कंसामध्ये शब्द दिले, मागोमाग, उपाहार, काळवे, बेशक, आणि तुम्हाला काय सांगितले, उपसर्ग घटित शब्द, अभ्यस्त शब्द.
आता एक लक्षात घ्या, अभ्यस्त शब्दाचा जर कॉलम आला तर तुम्हाला फक्त अभ्यास शब्द पाहिजे. तो पूर्णाभ्यस्त असेल तर पण अभ्यस्तमध्ये लिहायचा, अंशाभ्यस्त असेल तर काय लिहायचा, अभ्यस्तमध्ये लिहायचा. किंवा अनुक्रम वादक असेल तर सुद्धा तिथं तुम्ही काय लिहायचा, त्या अभ्यस्तमध्येच तो शब्द लिहायचा आहे. तर प्रश्न क्रमांक 3 बघा, तक्ता भरा. इथं पण तेच आहे. आता इथं काय दिले, एकीकडे अभ्यास शब्द आहेत आणि दुसरीकडे प्रत्येक घटित शब्द आहेत आणि वरती किती शब्द आहेत, 4 शब्द आहेत आणि तुम्हाला किती भरायचे, 4च भरायचे. दादागिरी कशामध्ये येतो, अभ्यस्तमध्ये येतो की प्रत्येक घटीमध्ये येतो, ते तुम्ही काय करायचं आहे, लिहायचं आहे. घमघम कशामध्ये येतो ते तुम्ही काय करायचं आहे, लिहायचं आहे. प्रश्न क्रमांक 4 बघा, इथं उलट दाखवलेलं आहे. काय, उपसर्ग घटित शब्द आहेत आणि प्रत्येक घटित शब्द आहेत. गुणवान, सामाजिक, बिनशर्त, अतिसुंदर. तुम्ही त्या पद्धतीने ते काय करायचे, त्यामध्ये भरायचे आणि अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला या शब्दसिद्धीवरती तुम्हाला बाळांनो येऊ शकतात. आता इथं प्रश्न क्रमांक 5 काय दिलाय बघा रे, वर्गीकरण करायचं सांगितले. इथं वेगळ्या पद्धतीचा प्रश्न आहे. तर वर्गीकरण करायचं म्हणजे नेमकं काय, तर वेगळ्या पद्धतीनं विद्यार्थ्यांना जरा संभ्रमावस्थेमध्ये टाकण्यासाठी असा प्रश्न टाकलेला आहे. आता इथं वरती कंसामध्ये बिनचूक, नागरिक, खोदाही, प्रतिकार असे शब्द दिलेत आणि वरती उपसर्ग घटित शब्द. आता यामध्ये 2 शब्द तुम्ही उपसर्ग घटित शब्द आहेत ते इथं लिहायचे, प्रत्येक घटित शब्द 2 आहेत ते इथं तुम्ही लिहायचे आहेत. प्रश्न क्रमांक 6, शब्दासमोर शब्द प्रकार लिहा. तुम्हाला इथं उलट दाखवलंय बघा. इथं काय दाखवले, अपयश, नम्रता, अभिनंदन आणि यश, यथामती अशा प्रकारचे शब्द तुम्हाला दिलेत. आणि तुम्ही काय करायचं, अपयश शब्द कशामध्ये येतो, उपसर्ग गटामध्ये येतो, प्रत्ययमध्ये येतो की अभ्यस्तमध्ये येतो, तो तुम्ही तिथे लिहायचा आहे. नम्रता हा शब्द तसाच आहे, कशामध्ये येतो, उपसर्ग घटित येतो, प्रत्यय घटित येतो की अभ्यस्त येतो, ते तुम्ही लिहायचं आहे. अभिनंदनचं पण तेच आहे, फक्त ते काय करायचं, शब्दांचा प्रकार तिथे काय करायचा आहे, लिहायचा आहे. आता प्रश्न क्रमांक 7 काय दाखवलंय वगैरे काय दाखवलंय की कंसातील शब्दांचे पुढे दिलेल्या तक्त्यात वर्गीकरण करा. इथं तक्ता तुम्हाला वाढवलेला आहे. आतापर्यंत आपण काय अभ्यासलं, प्रत्यय घटित, अभ्यस्त किंवा उपसर्ग घटित, फक्त दोन दोन तुम्हाला कॉलम होते, पण इथं 3 दिले. एक आहे प्रत्यय घटित, दुसरा आहे उपसर्ग घटित आणि इथं तिसरा आहे अभ्यस्त शब्द. आणि इथं शब्दांची संख्या पण वाढवलेली आहे बघा. किती आतापर्यंत किती होते, 4 शब्द होते. इथे किती आहेत, 1 2 3 4 5 आणि 6 दाखवलेले. लक्षात आलं काय, म्हणजे महत्व, लुटूपुटू, निकामी, आडवा तिळवा, चढाई आणि सुकुमार, हे 6 शब्द तुम्ही या प्रत्येक घटीमध्ये 2 शब्द लिहायचे, उपसर्ग घटीमध्ये तुम्हाला 2 शब्द लिहायचे आणि अभ्यस्तमध्ये तुम्हाला किती शब्द लिहायचे, 2 शब्द लिहायचे आहेत. अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला यामध्ये शब्दसिद्धीमध्ये बाळांनो येऊ शकतात, हे लक्षात घ्या. हा, आता प्रश्न क्रमांक 8 काय दाखवले बघा रे, पुढील आकृतीतील शब्दांचे वर्गीकरण करा. आता इथं काय दाखवलेलं आहे, या एका वर्तुळामध्ये काही शब्द दिलेत आणि वर्तुळातले शब्द तुम्ही काय करायचे, इथं भरायचे. म्हणजे प्रत्येक घटीचा एक कॉलम दाखवलेला आहे, उपसर्ग घटीचा आहे आणि एक अभ्यास शब्दाचा आहे. आणि इथं सुद्धा शब्द तसेच आहेत बघा, लालेलाल, भांडकोर, टाकाऊ, अधूनमधून, फटफजिती आणि अभिमान असे शब्द आहेत. हे शब्द तुम्ही काय करायचे, तिथं भरायचे, प्रत्येक घटीमध्ये भरायचे, उपसर्ग घटीमध्ये भरायचे आणि अभ्यस्तमध्ये भरायचे आहेत. आता प्रश्न क्रमांक 9 जो दिलेला आहे बघा, काय दिलेलं आहे की चौकटीतील शब्द तक्त्यात योग्यरित्या भरायचे. आता इथं काय फरक दाखवलाय बाळांनो, एक लक्षात या, वरती वर्तुळ दाखवलेलं आहे आणि खाली आयत दाखवलेलं आहे. हा, म्हणजे चौकोन, फक्त फरक तोच आहे. मात्र इथं काय दाखवलेलं आहे, तर सुरुवातीला बघा तुम्ही प्रश्न क्रमांक 8 मध्ये काय दिसतं, प्रत्येक घटीत, उपसर्ग घटीत आणि अभ्यस्त असं दाखवलेलं वर्गीकरण. आणि इथं काय दाखवलंय, उपसर्ग घटीत, प्रत्येक घटीत आणि अभ्यस्त, फक्त इकडून तिकडं बदल केलेला आहे. मात्र यामध्ये वेगळं काय असं नाही. हा, त्यामुळे आपण इथं पण तेच करायचं आहे. मनोवृत्ती, अस्वस्थता, लाल लाल, दिवसभर, कडकडाट, पुनरावृत्ती हे शब्द जे आहेत ते तुम्ही ह्या नुसार आपण काय करायचे, शब्दसिद्धीनुसार भरायचे. उपसर्ग घटित असेल तर उपसर्गमध्ये लिहायचं, प्रत्येक घटित असेल तर प्रत्येक घटीमध्ये लिहायचं, किंवा अभ्यस्त असेल तर अभ्यस्तमध्ये तुम्ही काय करायचं आहे, लिहायचं आहे. आता बघा प्रश्न क्रमांक 10 इथं काय दिलेलं आहे, इथं उलट दाखवलेलं आहे. काय दाखवलेलं आहे की इकडे कॉलम दाखवलेत, एक प्रत्येक घटित शब्द आणि अभ्यास शब्दाचे 2 कॉलम इकडे दाखवलेले आहेत आणि राईट साईडला किंवा उजव्या साईडला तुम्हाला गोलामध्ये शब्द दाखवलेले आहेत. हे शब्द तुम्ही काय करायचे, इथं भरायचे आहेत. आता गोलामध्ये कुठले कुठले शब्द आहेत, गडगडाट, माननीय, शेतकरी, हेवेदावी हे शब्द तुम्ही काय करायचे, इथं भरायचे. म्हणजे एक लक्षात या बाळांनो, जर तुम्हाला शब्दसिद्धीमध्ये 2 पैकी 2 जर मार्क मिळवायचे असतील तर तुम्हाला अशा पद्धतीच्या कृतींचा परिपूर्णरित्या अभ्यास करणं आवश्यक आहे. आणि 11 नंबर आणि 12 नंबर पण बघा बाळांनो की काय, की इथं पण तेच दाखवलेलं आहे. वरती तुम्हाला 4 शब्द दिलेत, अत्यानंद, गारेगार, बेबंद आणि सळसळ. अभ्यस्तमध्ये आणि उपसर्ग घटितमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, भरायचं आहे. तक्ता पूर्ण करा. प्रश्न क्रमांक 12 इथं तुम्हाला 3 विभागामध्ये दाखवलेले आहे, उपसर्ग घटित शब्द, प्रत्येक घटित शब्द आणि अभ्यस्त शब्द. आणि वरती
आजन्म, निष्कर्ष, मायाळू, भलाई, अवतीभवती आणि खळखळाट हे शब्द तुम्ही या कॉलममध्ये भरायचे. आता आजन्म कशामध्ये येतो? उपसर्ग घटीमध्ये येतो की प्रत्येक घटीमध्ये किंवा अभ्यस्तमध्ये येतो? अशा पद्धतीचं वर्गीकरण तुम्हाला काय राहायचं आहे. म्हणजे बाळांनो, बोर्ड परीक्षेला तुम्हाला अशा 12 पद्धतीचे प्रश्न येऊ शकतात. 12 पैकी कुठल्याही पद्धतीचे प्रश्न काय होऊ शकतात? तुम्हाला येऊ शकतात. आणि तुम्ही काय करायचं आहे, त्याचा सराव करणं आवश्यक आहे. म्हणजे 2 मार्क तुम्हाला जर मिळवायचे असतील, 2 मार्क तुम्हाला घालवायचे नसतील, तर तुम्हाला अशा पद्धतीचा सराव जर ह्या वर्गीकरणानुसार किंवा तक्त्यानुसार किंवा या प्रश्नानुसार जर तुम्ही सराव केला, तर तुम्हाला काय होतील? चांगल्या पद्धतीचे मार्क, म्हणजे पैकीच्या पैकी तुम्हाला मार्क यामध्ये मिळू शकतील, हे लक्षात घ्या. आता पुढचा प्रश्न जो आहे बघा, सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे वाक्यप्रचार. मुलांचा दुर्लक्षित होणारा हा प्रकार आहे. मुलं काय करतात? गद्य विभाग वाचतात, पद्य विभाग वाचतात, आणखी काय काय करतात, पण पाठ वाचत असताना त्या पाठातले वाक्यप्रचाराकडे दुर्लक्ष करतात आणि मग महत्त्वाचे 4 मार्क कधी कधी गमावून बसतात, हे लक्षात घ्या. किती मार्काला प्रश्न आहे? वाक्यप्रचाराचा 4 गुणांचा प्रश्न आहे. किती मार्काचा आहे? 4 गुणांचा प्रश्न आहे. आता इथं काय दिले बघा, इथं उदाहरण सांगितले, कान धरणे हा वाक्यप्रचार दिलेला आहे. वाच्यार्थ काय? बोटानी कान पकडणे. आणि वेगळा अर्थ काय? म्हणजे अर्थ त्याचा काय? माफी मागणे. आणि वाक्य काय? आईने चूक समजावून सांगताच महेशने कान धरले. पण तुम्हाला बोर्ड परीक्षेत वाच्यार्थ लिहिणं अपेक्षित नाही, हे लक्षात घ्या बाळांनो. तुम्ही बोर्ड परीक्षेमध्ये काय येणार आहे? असं कान धरणे असा शब्द येईल किंवा वाक्यप्रचार येईल, त्याचा तुम्ही अर्थ लिहायचा आहे आणि तुम्ही वाक्यात उपयोग करायचा आहे. वाच्यार्थ बोर्ड परीक्षेमध्ये लिहायचा नाही बाळांनो, लक्षात घ्या. हां हां ठीक आहे. बघा इथे पण पुढे तेच दाखवलेलं आहे. नाक मुरडणे, वाच्यार्थ काय? नाक वाकडे करणे. पण बोर्ड परीक्षेमध्ये ते लिहिणं अपेक्षित नाही. बोर्ड परीक्षेत काय लिहायचं आहे? अर्थ लिहायचा आहे. काय बघा, नाक मुरडणे म्हणजे काय? नाराजी व्यक्त करणे. काय करणे बाळांनो? नाराजी व्यक्त करणे. वाक्य काय? शीतलने रूपाचा नटवेपणा बघून नाक मुरडले, असं शब्द दिलेला आहे. अशा पद्धतीचं तुम्ही काय करू शकता? त्या दिलेल्या वाक्याचा अर्थ लिहून त्याचा वाक्यात उपयोग करू शकता. म्हणजे बाळांनो, एक लक्षात घ्या की अशा इथं अडी नसणे, तिथं पण तेच दिलेलं वाक्य दाखवलेलं आहे. अवहेलना करणे, अनादर करणे, अपमान करणे, गुणवान माणसाची अवहेलना करू नये. अशा पद्धतीचं तुम्हाला, म्हणजे अशा पद्धतीत तुम्ही लिहू शकता. त्याचा अर्थ लिहून तुम्ही त्याचा वाक्यात उपयोग करू शकता. आणि त्याचे एकूण गुण किती आहेत? तर साधारणतः किती आहेत? 4 मार्क्स आहेत. त्याला लक्षात आहे. किती मार्क्स आहेत? 4 मार्क्स आहेत. तुम्हाला एक्झामला काय येणार आहे? वाक्यप्रचार तुम्हाला टोटल 4 येतील. किती येतील बाळांनो? वाक्यप्रचार टोटल तुम्हाला 4 येतील. त्या 4 पैकी तुम्ही 2 वाक्यप्रचार लिहायचे आहेत. किती वाक्यप्रचार लिहायचे आहेत? तुम्ही 2 वाक्यप्रचार लिहायचे. त्या 2 वाक्यप्रचारांना प्रत्येकी 2-2 गुण आहेत, हे लक्षात घ्या. आणि वाक्यप्रचार कुठले येतील? जे तुमच्या पाठ्यपुस्तका संबंधित वाक्यप्रचार असणार आहेत. म्हणजे तुमचा गद्य विभाग असेल किंवा पद्य विभाग असेल, हां, त्यावरचीच तुम्हाला वाक्यप्रचार येतील. त्या व्यतिरिक्त तुम्हाला पाठ्यपुस्तकाच्या व्यतिरिक्त तुम्हाला बोर्ड परीक्षेला वाक्यप्रचार येऊ शकत नाहीत, हे लक्षात घ्या. ठीक आहे. म्हणजे एक लक्षात घ्या, म्हणजे पहिला आपण व्याकरण विषय घटकामध्ये कुठले कुठले पाहिले? 2 मार्क समास, 2 मार्क शब्दसिद्धी आणि 4 मार्क वाक्यप्रचार. म्हणजे असे टोटल एकूण गुण किती आहे त्या व्याकरण विषय घटकाला? टोटल 8 गुण आहेत. ठीक आहे. आता बघा प्रश्न क्रमांक 4 मधला आ, पुढच्या 8 गुणांची विभागणी कशी केलेली आहे बघा. तर साधारणतः भाषिक घटकावर आधारित कृती आहे. पुढचे 4 गुण, पुढचे 8 गुण भाषिक घटकावर आधारित कृती. त्यामध्ये प्रश्न क्रमांक 1 जो दिलेला आहे पहिला 4 गुणांचा जो आहे, तो 4 गुणांमध्ये तुम्हाला काय काय येणार आहे? 4 गुणासाठी भाषिक घटकावर आधारित कृती पहिली 4 मार्काला काय काय असणार हे बघा. समानार्थी शब्द असतील, आता समानार्थी शब्द असतील किंवा विरुद्धार्थी शब्द असतील, एक वचन असेल, अनेक वचन असेल, वचनबद्ध असेल किंवा शब्दसमूहाबद्दल एक शब्द असेल किंवा शब्दातील अक्षरापासून अर्थपूर्ण शब्द तयार करणे. यापैकीच म्हणजे अशा पद्धतीच्या कृतीपैकीच तुम्हाला कोणतेही 4 कृतीवरती 4 मार्काला प्रश्न विचारले जातील. आता पहिला बघा, समानार्थी शब्द. एक्झामला तुम्हाला समानार्थी शब्द आले, असा शब्द आला तर तुम्ही लिहू शकता. कधी कधी काय होतं बोर्ड परीक्षेमध्ये सुद्धा काही वेळी तुम्हाला प्रतिशब्द लिहा असं येतं आणि मग विद्यार्थी गोंधळात जातो. म्हणजे प्रतिशब्द नेमकं काय? तर प्रतिशब्द म्हणजे समानार्थी शब्द, हे लक्षात घ्या. किंवा असा पण प्रश्न येतो, पर्यायी शब्द लिहा. 1 मार्काला येऊ शकतो. आपण गोंधळतो, पर्यायी शब्द नेमकं काय आपल्याला माहित नसतं. पण बाळांनो, पर्यायी शब्द, प्रतिशब्द, समानार्थी शब्द हे एकच आहे, हे लक्षात घ्या. हा 1 मार्काचा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो. किंवा तुम्हाला विरुद्धार्थी शब्द टाकले जातात, विरुद्धार्थी शब्द तुम्ही लिहायचे. किंवा तुम्हाला असं पण येऊ शकता प्रश्न 1 मार्काला, वचन एक वचन येईल, अनेक वचन येईल, वचन बदला येईल. हां, यामध्ये कुठलाही तुम्हाला प्रश्न येऊ शकतो.
किंवा तुम्हाला शब्दसमूहाबद्दल एक शब्द येऊ शकतो. आता काय तर उदाहरण सांगितले बघा. शब्दसमूहाबद्दल एक शब्द काय, ईश्वर आहे असे मानणारा आस्तिक. असं एखादा शब्दसमूह तुम्हाला एक्झामला काय आलं, ईश्वर आहे असे मानणारा, पुढं फक्त आस्तिक लिहायचं. भाषण देणारा आलं एक्झामला, तुम्ही पुढं वक्ता लिहायचं. गाणी गाणारा आलं, गायक लिहायचं. शब्दसमूहाबद्दल एक शब्द. आणि पुढचा जो प्रकार आहे पाचवा, शब्दातील अक्षरापासून अर्थपूर्ण शब्द तयार करणे. तुम्हाला एखादा शब्द दिला असेल, इथं उदाहरण काय सांगितले बघा रे, सणवार दिलेलं आहे. काय दिलेलं आहे बाळांनो, सणवार दिलेले आहे. आता सणवारापासून सण, सर, वास, वार शब्द तयार झालेले आहेत. इथं महाभारत शब्द दिलेले आहे. महा, मर, मत, हार, हात, भात शब्द तयार झाले. अतिशय सोपा असा प्रकार आहे. तुम्हाला ह्या 4 गुणाचा प्रकार आहे. 5 प्रकारापैकी कोणतेही 4 प्रकार तुम्हाला या एक्झामला येतील. यामध्ये समानार्थी, विरुद्धार्थी, वचन, एकवचन, अनेकवचन, वचनबद्ध, शब्दसमूहाबद्दल एक शब्द किंवा शब्दातील अक्षरापासून अर्थपूर्ण शब्द तयार करणे, यापैकी तुम्हाला कोणत्याही 4 कृती येतील. ते 4 मार्काला असतील हे लक्षात घ्या. यामध्ये सुद्धा तुम्हाला बाळांनो पैकीच्या पैकी तुम्हाला काय मिळू शकतात, मार्क मिळू शकतात. आता कृती स्वाध्याय याचा शब्दसंपत्तीचा कसा येऊ शकतो. आता प्रश्न क्रमांक 1, पुढील शब्दांच्या अक्षरापासून 2 अर्थपूर्ण शब्द लिहा. शिफारस 2 अर्थपूर्ण शब्द लिहायचे. स्वानंद 2 अर्थपूर्ण शब्द लिहायचे. आता समानार्थी शब्द सांगितलाय बघा. काय सांगितलंय, अंबर दिलेला आहे. समानार्थी शब्द इथे लिहायचा. मंदिर, देऊळ इथे लिहायचा. विरुद्ध शब्द दिलाय, निंदा, स्तुती, ऊन, काय असेल ते, पाऊस, सावली, काय असेल ते. ठीक आहे. वचन बदला, इथं सुद्धा वचन, पक्षीचं वचन बदला काय येतं इथं लिहायचं आहे. टेकडी वचन बदला इथं लिहायचं आहे. शब्द समूहाबद्दल एक शब्द लिहा. भाषण देणारा कोण इथं लिहायचं आहे. भाषण ऐकणारा कोण इथं लिहायचं आहे. ठीक आहे. भाषण देणारा त्याचं उत्तर इथं, वक्ता. भाषण ऐकणारा काय इथं, भाषण ऐकणारा श्रोता. अशा पद्धतीनं तुम्ही काय करू शकता, प्रश्न लिहू शकता. इथं बघा, पुढील शब्दांच्या अक्षरापासून 2 अर्थपूर्ण शब्द लिहा. समाजाचे, वाजवतोय 2 अर्थपूर्ण शब्द लिहायचे त्याचे. समानार्थी शब्द लिहा. श्रम, समुद्र. विरुद्ध शब्द विजय, प्राचीन. म्हणजे अशा पद्धतीचा अतिशय सोपा असा प्रकार आहे. यामध्ये सुद्धा तुम्हाला 4 पैकी 4 मार्क्स मिळू शकतात. आता पुढचा जो प्रकार आहे बघा रे, भाषिक घटकावर आधारित कृतीवरती, तो म्हणजे 2 मार्काचा लेखन नियमानुसार लेखन करणे. शुद्ध लेखन 2 मार्काला आहे. यामध्ये सुद्धा विद्यार्थी बाळांनो काय करतात, दुर्लक्षित करतात. मला येतं, मी लिहू शकतो, यामध्ये मला पैकीच्या पैकी मार्क मिळू शकतात, असा ओव्हर कॉन्फिडन्स काय विद्यार्थ्यांचा असतो. आणि मग हातातले मार्क मुलं काय करतात, घालून बसतात. यासाठी काय केलं पाहिजे, यासाठी बाळांनो विद्यार्थ्यांचं गद्य वाचन पाहिजेत आणि पद्य वाचन पाहिजेत. पाठ्यपुस्तकाचं वाचन जे आहे ते ज्याचं व्यवस्थित आहे, शब्द आणि शब्द ज्याच्या स्मरणात आहेत, असा विद्यार्थी यामध्ये मार्क गमावू शकत नाही, हे लक्षात घ्या. आता यामध्ये काय येतं, तर तुम्हाला काय दिलं जाईल, तर तुम्हाला असे 4 शब्द दिले जातील. म्हणजे पहिला प्रश्न बघा, तिजोरी, 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 तिजोरी. म्हणजे तुम्हाला तिजोरी हा शब्द 4 वेळा दिलेला आहे, पण त्यातला 4 पैकी 3 जे शब्द दिलेले आहेत ते 3 चुकीचे आहेत आणि एकच शब्द काय दिलेला आहे बाळांनो, बरोबर आहे. तो बरोबर शब्द तुम्ही काय करायचं आहे, इथं लिहायचा आहे. विहीर, विहीरचं पण 4 शब्द दिलेत, म्हणजे 3 चुकीचे शब्द दिलेत, यात एकच बरोबर आहे, तो एक शब्द इथं लिहायचा आहे. तसं सगळ्यांचं आहे, लक्षात घ्या. म्हणजे तुम्हाला काय केले जातील, काही 4 शब्द तुम्हाला 4 प्रकारामध्ये दिले जातील. त्यापैकी तुम्ही काय करायचे, त्यातली योग्य कृती जी आहे ती योग्य कृती, अचूक शब्द आहे तो अचूक शब्द तुम्ही काय करायचा बाळांनो, इथं लिहायचा आहे. अशा पद्धतीचं प्रश्न जो काय क्रमांक आहे तो लेखन नियमानुसार लेखन असा हा तो प्रश्न आहे. ठीक आहे. आता यामध्ये सुद्धा वेगळ्या पद्धतीचा पण प्रश्न येऊ शकतो. प्रश्न क्रमांक 2 बघा, काय सांगितलंय की पुढील वाक्य लेखन नियमानुसार लेखन शुद्ध लिहा. बरोबर आहे. आता तुम्हाला काही काही वाक्य दिली जातील आणि ते वाक्यामध्ये तुम्हाला कमीत कमी 2 चुका असतील. ते 2 चुका तुम्ही दुरुस्त करून काय करायचं आहे, वाक्य इथं शुद्धीकरण करायचं आहे. वाक्याचं शुद्धीकरण करायचं म्हणजे वाक्य करेक्ट लिहायचं. म्हणजे इथं दिलंय, शेजारमाचा धागा जुळवावा लागतो, पुढे विशाल सागराचे रूप धारण करतात, आपण दररोज कार्टून्स पाहतो. यामध्ये काही काही चुका आहेत, त्या चुका दुरुस्त करायच्या आणि तुम्ही काय करायचं आहे, ते वाक्य बरोबर लिहायचं आहे. हे किती मार्काला आहे बाळांनो, 2 मार्काला आहे. जर तुम्हाला 2 पैकी 2 मार्क मिळवायचे असतील तर बाळांनो तुम्हाला गद्य विभाग परफेक्ट वाचणं आवश्यक आहे. पद्य विभाग तुम्हाला परफेक्ट वाचणं आवश्यक आहे. जर ज्याचं वाचन कमी आहे, ज्याचं रीडिंग कमी आहे, अशा विद्यार्थ्यांच्या हातून हे मार्क गमावण्याची शक्यता आहे. लक्षात घ्या. म्हणजे ज्याला 2 पैकी 2 मार्क्स मिळवायचे आहेत त्याचं पाठ्यपुस्तक रीडिंग जे आहे किंवा वाचन जे आहे ते वाचन व्यवस्थित असरित्या असणं आवश्यक आहे, हे लक्षात घ्या बाळांनो. ठीक आहे. 2 मार्क.
त्यानंतर बघा इथं पण तेच दाखवलं आहे, असे शब्द वाक्य दिलेले आहेत, वाक्यामध्ये काही चुकीचे शब्द आहेत, ते तुम्ही काय करायचे, दुरुस्त करायचे आणि ते वाक्य पुन्हा लिहायचं आहे. अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला 10वीच्या शालांत परीक्षा बोर्ड परीक्षेमध्ये येऊ शकतात. आता पुढचा जो प्रश्न आहे तो विरामचिन्हांचा आहे बघा. 1 मार्काला गुणाचा हो प्रश्न आहे, 1 मार्काचा प्रश्न आहे. आता बघा टोटल एकूण जे तुम्हाला विरामचिन्ह आहेत एक्झामसाठी ते आहेत टोटल 9. बघा कुठले कुठले आहेत, पूर्णविराम आहे, स्वल्पविराम आहे, अर्धविराम आहे, अपूर्ण विराम आहे, प्रश्नचिन्ह आहे, उद्गार चिन्ह आहे, अवतरण चिन्ह आहे, संयोग चिन्ह आहे, अपसारण चिन्ह आहे. या 9 चिन्हापैकीच या 9 चिन्हावरतीच तुम्हाला बोर्ड परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो, हे लक्षात घ्या. त्यामुळे पहिल्यांदा आपल्याला एक महत्त्वाचं माहिती असणं आवश्यक आहे, ते म्हणजे 1 मार्काचा जो विरामचिन्हाचा जो प्रश्न आहे त्यामध्ये हे 9 जे प्रकार आहेत, हे 9 प्रकार आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. पूर्णविराम कशाला म्हणायचं, स्वल्पविराम कशाला म्हणायचं, अर्धविराम कशाला म्हणायचं, अपूर्णविराम कशाला म्हणायचं, प्रश्नचिन्ह कशाला म्हणायचं, उद्गार चिन्ह कशाला म्हणायचं, अवतरण कशाला म्हणायचं. यामध्ये सुद्धा 2 प्रकार आहेत, एक एकेरी अवतरण चिन्ह, दुहेरी अवतरण चिन्ह, संयोग चिन्ह कशाला म्हणायचं किंवा अपसारण चिन्ह कशाला म्हणायचं, हे पहिल्यांदा माहिती पाहिजेत आणि मगच तो त्यामध्ये तुम्हाला काय मिळू शकतात, मार्क्स मिळू शकतात. आता इथं कृती स्वाध्याय आणि विरामचिन्हाची कृती स्वाध्याय जो दिलेला आहे तो कशा पद्धतीचा प्रश्न येऊ शकतो. प्रश्न क्रमांक 1 बघा काय सांगितलेलं आहे, चिन्हे ओळखा. आता इथं चिन्ह दाखवलेलं आहे, इथं त्याचं नाव लिहायचं आहे, इथं सुद्धा चिन्ह दाखवलं आहे, इथं नाव लिहायचं आहे, इथं चिन्ह दाखवलेलं आहे, नाव लिहायचं आहे, इथं चिन्ह दाखवलं नाव लिहायचं आहे. लक्षात आलं, इथं दुहेरी इथं सुद्धा चिन्ह लिहायचं आहे, इथं उलट दाखवले बघा, इथं चिन्ह ओळखाय सांगितले, इथं काय सांगितलं प्रश्न क्रमांक 2 चिन्ह लिहायला सांगितले, दुहेरी अवतरण चिन्ह इथं लिहायचं आहे. कसं असतं ते, स्वल्पविराम इथं लिहायचं आहे, ठीक आहे. संयोग चिन्ह पुढे चिन्ह दाखवायचं आहे, प्रश्न चिन्ह पुढे चिन्ह दाखवायचं आहे. आता इथं तुम्हाला असं पण प्रश्न येऊ शकतो, प्रश्न क्रमांक 3 बघा रे, जोड्या लावा. प्रश्न क्रमांक 3 काय सांगितलेला आहे, जोड्या लावा. आता इथं काय सांगितलं, एका साईडला तुम्हाला चिन्ह दाखवलेले आहेत आणि दुसऱ्या साईडला तुम्हाला काय लिहिलेले आहेत, चिन्हांचे नाव आहेत आणि तुम्ही काय करायचंय, चिन्हांच्या ह्या जोड्या लावायचे आहेत. एकीकडे चिन्ह एकीकडे चिन्हांची नावं, त्याच्यात तुम्ही काय करायचे, जोड्या लावायचे आहेत. प्रश्न क्रमांक 4 काय सांगितलंय बघा रे, पुढील वाक्यात योग्य ठिकाणी विरामचिन्हांचा वापर करून वाक्य पुन्हा लिहा. तुम्हाला असा पण प्रश्न येऊ शकतो की तुम्हाला काही वाक्य दिले असेल आणि त्या वाक्य तुम्ही काय करायचं आहे, पुन्हा लिहायचं आहे, पण ते कसं लिहायचं आहे, विरामचिन्हांचा योग्य वापर करून ते लिहायचं आहे. मग ते आम्हाला फुलस्टॉप तुम्हाला घालायला सांगतील, पूर्णविराम घालायला सांगतील किंवा एकेरी अवतरण चिन्ह घालायला सांगतील किंवा प्रश्नचिन्ह घालायला सांगतील किंवा तुम्हाला आणखी कुठलं तरी उद्गारवाचक चिन्ह घालायला सांगतील, कुठलंही चिन्ह घालायला सांगतील आणि त्यानुसार तुम्ही काय करायचं आहे, ते वाक्य पुन्हा अवतरण चिन्ह विराम चिन्ह घालून ते पुन्हा काय करायचं आहे, लिहायचं आहे. दुपार म्हणते उठा, आराम बस. पण इथं काय झालेलं आहे बघा, अशा पद्धतीनं तुम्ही काय करायचं आहे, तुम्ही ते वाक्य पुन्हा लिहायचं आहे, पण ते काय करायचं आहे, विराम चिन्ह घालून ते पुन्हा काय करायचं आहे, वाक्य लिहायचं आहे. आणि शेवटचा प्रश्न जो आहे तो म्हणजे पारिभाषिक शब्द. कुठला शब्द, पारिभाषिक शब्द. तो किती मार्काला आहे बाळांनो, 1 मार्काला आहे. किती मार्काला आहे बाळांनो, 1 मार्काला आहे. तर पारिभाषिक शब्द म्हणजे काय नेमकं सांगितलं बघा, विविध क्षेत्रातील संकल्पना व्यक्त करण्यासाठी विविध शब्द वापरले जातात त्यांना पारिभाषिक शब्द म्हणतात. संकल्पना व्यक्त करण्यासाठी जे शब्द वापरले जातात, जे इंग्लिश शब्द असतात त्यांना काय म्हटलं जातं मराठीमध्ये, त्याला आपण काय म्हणतो, आपण पारिभाषिक शब्द. इथं दिले बघा, ऍक्शन कार्यवाही कृती, एनिव्हर्सरी इथे दिले बघा, एनिव्हर्सरी वर्धापन दिन, बायोडोटा स्वपरिचय पत्र किंवा स्वपरिचय. लक्षात आलं काय, इथं काय दिले बघा, बुक स्टॉल पुस्तक विक्री केंद्र. लक्षात आलं काय, म्हणजे ही पारिभाषिक शब्द आपण म्हणतो, ठीक आहे. आता यामध्ये कृती स्वाध्याय कसा येऊ शकतो तुम्हाला काय, आता प्रश्न क्रमांक 1 कॉर्पोरेशन, इथं काय, इथं मराठी शब्द दिले, कॉर्पोरेशनला मराठीमध्ये काय म्हणतात, हँडबिल मराठीमध्ये काय म्हणतात, इंडेक्स मराठीमध्ये अनुक्रमणिका इथं लिहायचं आहे. इथं सुद्धा बायोडोटा मराठीमध्ये काय म्हणतात, इव्हेंट मराठीमध्ये काय म्हणतात, डिसमिस मराठीमध्ये काय म्हणतात, इथं लिहायचं आहे. इथं पण तेच आहे. अशा पद्धतीचा प्रश्न तुम्हाला काय सांगतो बाळांनो, मराठीचा पारिभाषिक शब्दावरती येऊ शकतो. आणि असा पण प्रश्न येऊ शकतो कसा, प्रश्न क्रमांक 2 दिलाय बघा, पुढील इंग्रजी पारिभाषिक शब्दांचे योग्य मराठी प्रतिशब्द निवडून लिहा. द मॅगझिन लिहिलंय बघा. आता मॅगझिन म्हणजे काय, वार्षिक पत्रिका, मासिक पत्रिका, नियतकालिक की साप्ताहिक, ते तुम्ही उत्तर लिहायचं. लिरिक गुणगीत की नाट्यगीत की भावगीत की चित्रगीत, इथं लिहायचं, बरोबर ना. ज्युनियर क्लर्क, अभियंता, सहअध्यायी, समावेशक की कनिष्ठ लिपिक, ते इथं लिहायचं आहे.
अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला एक्झामला येऊ शकतात. जर बाळांनो तुम्ही अशा पद्धतीच्या प्रश्नांची जर प्रॅक्टिस केला तर तुम्हाला मराठी विषयामध्ये चांगल्या पद्धतीचे गुण मिळवू शकतात, हे लक्षात घ्या. म्हणजे तुम्ही काय करा, एखाद्या घटकाला किती गुण आहेत त्या गुणानुसार जर तुम्ही त्याला वेटेज दिला, त्याचा अभ्यास तुम्ही चांगल्या पद्धतीने केला तर मराठीसारख्या विषयामध्ये तुम्हाला चांगल्यात चांगले गुण तुम्हाला मिळू शकतात, हे लक्षात घ्या. 80 मार्काचा जो लेखी पेपर आहे त्या 80 मार्काच्या लेखी पेपरामध्ये जो 5 विभाग आहेत, एक आहे गद्य विभाग, दुसरा आहे पद्य विभाग, तिसरा आहे स्थूल वाचन, चौथा आहे व्याकरण आणि पाचवा आहे उपयोजित लेखन. ते जे गुणांकन हे लक्षात ठेवा बाळांनो. गुणांक किती मार्काला आहे, गद्य विभाग किती मार्काला आहे, 18 मार्काला आहे. तो कशा पद्धतीने अभ्यास केला पाहिजे त्याचा तो ते वेटेज देऊन तुम्ही अभ्यास केला पाहिजे. पद्य विभाग किती मार्काला आहे, 16 मार्काला आहे. तुम्ही त्याचा अभ्यास केला पाहिजे व्यवस्थितरित्या आणि मगच तो ते 16 मार्क तुम्हाला काही वर्षात मिळू शकतात. म्हणून मी तुम्हाला सांगितलं की शेवटी मी ग्रामरचा भाग घेतला किंवा व्याकरणाचा भाग घेतला, ते 16 पैकी 16 मार्क त्यामध्ये मिळू शकतात. तर उपयोजित लेखनसुद्धा त्यामध्ये मार्क मिळण्यासारखे आहेत, त्यामध्ये सुद्धा आपल्याला पैकीच्या पैकी मार्क मिळू शकतात. पण आपण काय केलं पाहिजे, पत्रलेखनाचा सराव केला पाहिजे, सारांश लेखनाचा सराव केला पाहिजे किंवा त्या जाहिरात लेखनाचा सराव केला पाहिजे. आणखी काही बातमी लेखन असेल, कथा लेखन असेल, प्रसंग लेखन असेल किंवा वैचारिक लेख असतील किंवा बाकीच्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्यांचा तुम्ही सराव जर केला चांगल्या रीतीने तर तुम्हाला मराठी विषयामध्ये चांगले गुण मिळू शकतात बाळांनो, हे लक्षात घ्या. मी मगाशी पहिल्यांदा तुम्हाला व्हिडिओ करताना सांगितलं बाळांनो काय की तुम्ही गद्य विभाग वाचता, तुम्ही गद्य विभाग वाचता, पद्य विभाग वाचता, स्थूल वाचन वाचता किंवा व्याकरण वाचता किंवा उपयोजित लेखनाचा अभ्यास करता. पण हे सगळ्या करण्याअगोदर आपल्या माइंडमध्ये तुम्हाला काय माहिती असणं आवश्यक आहे, तर तुम्हाला प्रश्नपत्रिकेचं स्वरूप माहिती असणं आवश्यक आहे. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, सगळ्यात महत्त्वाचं आहे. लक्षात आलं काय? म्हणजे 80 मार्काचं जे प्रश्नपत्रिकेचं स्वरूप जर माहिती असेल आणि त्यानुसार त्या गुणांकानुसार जर तुम्ही चांगल्या पद्धतीने जर अभ्यास केला तर बाळांनो तुम्हाला मराठी विषयामध्ये चांगले मार्क्स मिळू शकतात. लक्षात आलं बाळांनो? ठीक आहे, तुम्हाला सगळं कळलं असेल. धन्यवाद.